लास्ट लेक्चरला काय केलेलं आपण, ते सॉल्व झाले का? कुठलं नाही झालं? कुठलं नाही झालं? परमेश्वर काय येत नाही रे? का बरं? ठीक आहे, चलो. सो केलं का ANN RNN CNN जमलं का? नाही. त्यातले LSTM जे आहे ते पुढे आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. बाकी कोड वगैरे आय होप त्याच्यात काही भीती नाही आहे तिथल्या कोड्समध्ये. ठीक आहे. कन्सेप्ट समजली? सांगता येईल जर कोणी ANNचं आर्किटेक्चर विचारलं, त्याचे रेग्युलायझेशन टेक्निक विचारल्या, सांगता येतील का? ड्रॉपआउट काय आहे, रेग्युलायझेशन टेक्निक्स काय, ANNचं आर्किटेक्चर, CNNचं आर्किटेक्चर. ठीक आहे. तर RNNचं लागतं कशासाठी. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे मूव्ह करूया समथिंग कॉल्ड NLP. अगेन अ पार्ट ऑफ डीप लर्निंग विच इज अ पार्ट ऑफ AI. ठीक आहे. याच्यामध्ये NLP पाईपलाईन्स काय असतात, काय NLP लागतं, कशासाठी लागतं, एक नवीन टॉपिक आहे पूर्ण एक. ठीक आहे. सो अगेन तुम्ही याचा जसं आपण डीप लर्निंगच्या वेगळ्या वेगळ्या नोट्स केलेल्या वेगळ्या वेगळ्या टॉपिकच्या, तशाच याचा पण करू, जेणेकरून तुम्हाला, कारण की याच्यामध्ये वर्ड्स खूप आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ते लागेल. ठीक आहे. NLPचा फुल फॉर्म काय? पहिले तर नॅचरल लँग्वेज प्रोग्रामिंग की प्रोसेसिंग? नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ठीक आहे. ही पण एक AIची लाईक फील्डच आहे. विच इज अ सबसेट ऑफ AI. तो काय करतो, मॉडेलला जी ह्युमन लँग्वेज आहे ना आपली, ह्युमन लँग्वेज म्हणजे काय, जे आपण ज्या प्रकारे इंग्लिश बोलतो, ज्या प्रकारे आपण इंग्लिश टाईप करतो, ठीक आहे, त्याला अंडरस्टँड करायला, रीड करायला, कंटेक्स्ट समजायला मदत होते. कळलं? कळलं का? नाही. NLP काय करतं? इट हेल्प्स द AI मॉडेल टू अंडरस्टँड, रीड. ठीक आहे. तो जो कंटेक्स्ट आहे, जो पण त्याच्यामध्ये ह्युमन लँग्वेजला रीड आणि अंडरस्टँड करण्यासाठी हेल्प करतात. ठीक आहे. NLP थ्रू. ठीक आहे. तर NLPचं जर ॲप्लिकेशन बघितलं आपण, तर कुठल्या कुठल्या ॲप्लिकेशन्स येतात? व्हॉट डू यू थिंक? कोणते ॲप्लिकेशन आते? कोणते आते? NLP कुठे कुठे बघितलंय? ChatGPT, ते पण त्यात एक NLP झालं. अजून Alexa, Siri आहे का? झालं का बरोबर? ठीक आहे. मग एक मला सांगा, जर चलो एक हनुमान का नाही आला आज? ओके चलो. हां, आजारी आहे का? काय एक झाल्यावर एक आजारी होतं. ठीक आहे, चलो. ती एक कन्सेप्ट समजली सगळ्यांना, काय कशासाठी. ठीक आहे. तर मग NLPच का? NLPच ही कन्सेप्टच का लागते? ठीक आहे. तर याचं एक मुख्य कारण म्हणजे काय, की NLP व्हॉट इट मेक शुअर दॅट जो आपण टेक्स्ट आहे, जो पण टेक्स्ट म्हणजे काय कळतं ना, जे आपण बोलतोय, लेट्स से इफ यू आर सेइंग हाय आय एम गोइंग टू दिस प्लेस और वी हॅव एनी डॉक्युमेंट, तर NLP मेक शुअर दॅट इट कन्वर्ट्स द टेक्स्ट इन टू नंबर्स. का बरं गरजेचं आहे हे नंबर्समध्ये कन्वर्ट करणं? बिकॉज AI मॉडेल किंवा मशीन लर्निंग मॉडेल, नॉट AI मॉडेल, मशीन लर्निंग मॉडेल ओनली अंडरस्टँड्स numbers, numerical language. That's why NLP is required. NLP acts as a not transmitter, but the bridge of conversion from text to numbers. ठीक आहे. समजलं? तर NLP मध्ये ना एक पाईपलाईन फॉलो होते या सगळ्यांसाठी. ठीक आहे. एकदा की पाईपलाईन, NLPची पाईपलाईन कळली, NLPच्या पाईपलाईनचे कॉम्पोनंट्स कळले, की पूर्ण NLP एकदम डोक्यात बसून जाईल. ठीक आहे.
जसं आपण ANNचे वगैरे आर्किटेक्चर बघितलेले. तर ही तुमच्यासमोर पाईपलाईन. स्क्रीन दिसते ना? NLP. ओके, ही तुमच्यासमोर NLPची पाईपलाईन. आता NLP मध्ये खूप सारे वर्ड्स आहेत, खूप सारे डेफिनेशन्स आहेत. पण मग एकदा की जर तुम्ही त्या डेफिनेशन्स पाईपलाईनच्या रिस्पेक्टने इफ यू स्टार्ट लर्निंग इट, इट विल बी व्हेरी इझियर फॉर यू. एकदा जर पाईपलाईनच्या हिशोबाने शिकायला गेला तर. ठीक आहे. तर पाईपलाईन, सगळ्यात पहिले पाईपलाईनचं काम काय असतं? ठीक आहे, पाईपलाईन म्हणजे काय की कम्प्लीट जो फ्लो आहे कसला, तर टेक्स्ट डेटाला नंबर्समध्ये कन्वर्ट करायचा, पुढे प्रेडिक्शन्स द्यायचा, हा पूर्ण कसा वर्क होतो त्याला हँडल करणं. तर हे सगळं कसलं काम आहे? पाईपलाईनचं. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिले पाईपलाईन बघूया. सगळ्यात पहिले आपण जेव्हा मशीन लर्निंगची पाईपलाईन पण बघितलेली, व्हॉट वॉज द फर्स्ट थिंग यूज टू डू? डेटा कलेक्शन. ठीक आहे. जो डेटा अंडरस्टँडिंग, जी पण डेटा आहे. ठीक आहे. तसंच त्याच्यामध्ये आता व्हॉट्सअप, सॉरी काय झालं? ठीक आहे. मशीन लर्निंगमध्ये काय करायचं? डेटा कलेक्शन, डेटा अंडरस्टँडिंग. ठीक आहे. बट आता इथे व्हेरी रिस्पेक्टिव्हली, लाईक व्हेरी इम्पॉर्टंटली ॲट दिस पॉईंट इन टाईम, व्हॉट काइंड ऑफ डेटा इज हिअर? लाईक इथे कुठला डेटा आहे? टेक्स्ट डेटा. टेक्स्ट डेटा म्हणजे कुठला डेटा? लेटर्समध्ये वगैरे जे जे आहे. ठीक आहे. सर आवाज नाही येते. ओके ओके, सो सॉरी. ठीक आहे. इथे टेक्स्ट डेटा. ठीक आहे. टेक्स्ट डेटा म्हणजे काय? नंबर्स वगैरे सगळं, सॉरी, लाईक हाय, हॅलो, हाव आर यू, असे वर्ड्स किंवा डॉक्युमेंट्स, त्या पण ॲज अ टेक्स्ट डेटाच कन्सिडर होता. ठीक आहे. तुम्ही जर NLPचे फाउंडेशन्स नीट केले ना, तर तुम्ही पुढे चला डीप, आता मी असं नाही म्हणत की डीप लर्निंग नका करू, बट अगेन जर तुम्हाला JNAI सुरू करायचं असेल तर मी कालपर्यंत सांगतो डीप लर्निंग बसून सुरू करा. बट अगेन यू कॅन स्टार्ट विथ NLP ॲज वेल. फ्रॉम NLP पासून पण तुम्ही सुरू करू शकता. ठीक आहे. NLP बेसिक्स आहे जे लागतातच. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर टेक्स्ट डेटा. ठीक आहे. त्यानंतर मग टेक्स्ट प्री प्रोसेसिंग, किंवा आपण त्यालाच टेक्स्ट क्लिनिंग असं म्हणतो. प्री प्रोसेसिंगमध्ये काय येतं? टेक्स्ट क्लीन. जो पण डेटा आहे, पहिले आपण काय करायचो? डेटा आल्यानंतर डेटाला प्री प्रोसेसिंग करायचो, क्लीन करायचो. का बरं क्लीन करायचो? बिकॉज ये इजी हो रहा था किस चीज़ को? मॉडल को समझने में. ठीक है. इसीलिए सेम थिंग हमें अभी यहाँ पे क्या करना होता है? डेटा को, टेक्स्ट को क्लीन करना पड़ता है. ठीक आहे. ते झाल्यानंतर नाही, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप ओव्हर हिअर? फीचर एक्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याला लिहा, हे गोष्टी लिहा कुठे. पहिले काय? टेक्स्ट डेटा. त्यानंतर काय? टेक्स्ट प्री प्रोसेसिंग, किंवा त्यालाच तुम्ही टेक्स्ट क्लिनिंग असं पण म्हणू शकता. ठीक आहे. पाईपलाईन पुढे गेल्यावरती इथे फीचर एक्स्ट्रॅक्शन दिलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं? जो टेक्स्ट आहे तो कन्वर्ट होतो नंबर्समध्ये. ठीक आहे. काय? टेक्स्ट क्लिनिंग, टेक्स्ट डेटा, नंतर टेक्स्ट प्री प्रोसेसिंग, और वी कॅन से टेक्स्ट क्लिनिंग, टेक्स्ट प्री प्रोसेसिंग कॉमा टेक्स्ट क्लिनिंग लिहा. त्याच्या पुढे काय? फीचर एक्स्ट्रॅक्शन्स, ज्याच्यामध्ये काय होतं? वर्ड्स आर कन्वर्टेड इनटू नंबर्स. समजलं? नंतर मग सेम एकदा नंबर झाल्यावर काय आपल्याकडे मॉडेल येऊन जातो. कुठला ज्या आपल्या जसं रिक्वायरमेंट्स आहेत त्या हिशोबाने आपण आपला मॉडेल लावू शकतो. विच एव्हर मशीन लर्निंग मॉडेल. ठीक आहे. त्यानंतर काय? मॉडेल ट्रेनिंग, आणि लास्टला काय? प्रेडिक्शन. करेक्ट. त्याच्याच मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट, विल सी अ नेक्स्ट फर्दर थिंग. पाईपलाईन लिहिली,
समजली काय येते सगळ्यात पहिले युगंधरा, कळलं का नक्की? ऑनलाईन सर्वांना पाईपलाईन कळली? टेक्स्ट डेटा, टेक्स्ट प्री प्रोसेसिंग, फीचर एक्सट्रैक्शन, मॉडल ट्रेनिंग एंड प्रेडिक्शन। ठीक है, इसी में अभी हम थोड़ा डिटेल में हर एक चीज़ को देखेंगे। टेक्स्ट आता डेटाचं काही नाही, बट नेक्स्ट इज टेक्स्ट प्री प्रोसेसिंग किंवा टेक्स्ट क्लिनिंग। याला तुम्ही टायटल देऊन याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट येतात विच यू नीड टू नो की नक्की टेक्स्ट प्री प्रोसेसिंग किंवा टेक्स्ट क्लिनिंग होतं कसं। ठीक आहे, सो नेक्स्ट स्टेप विल अंडरस्टँड इच कॉम्पोनंट इन डिटेल। फर्स्ट थिंग इज टेक्स्ट प्री प्रोसेसिंग। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय होते, जे आपला डेटा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये क्लीन होतो। आता क्लीन कसा होतो, तर सगळ्यात पहिली स्टेप येते लोअर केसिंग। काय लोअर केसिंग म्हणजेच काय, जो पण सगळं कॅपिटलमध्ये डेटा आहे ना तो कन्वर्ट होतो लोअर केसमध्ये। कसं, लेट से फॉर एक्झाम्पल आता मी एक गोष्ट लिहिली, हाय देअर दिस product is amazing. If I want to convert it into lower case, कसं करतो? A dot lower case नाही, फक्त lower। ठीक आहे, फर्स्ट स्टेप होते टेक्स्ट क्लिनिंग मध्ये, टेक्स्ट प्री प्रोसेसिंग मध्ये लोअर केस। कळालं? ठीक आहे, त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट टर्म दॅट इज कॉल्ड टोकनायझेशन। ठीक आहे, काय करतं टोकनायझेशन? ठीक आहे, टोकनायझेशन हे कशामध्ये लिहितोय आपण? टेक्स्ट क्लिनिंग मध्ये, प्री प्रोसेसिंग मध्ये। टोकनायझेशन काय करतो, हा जो वर्ड आहे ना, हाय देअर दिस प्रोडक्ट इज अमेझिंग, तर हे कलेक्टिव्ह वर्ड आहे, कलेक्टिव्ह सेंटेन्स आहे। हे करतं ब्रेक्स द सेंटेन्स इनटू वर्ड्स। म्हणजेच काय, हायला वेगळं, देअरला वेगळं, प्रोडक्टला वेगळं, इजला वेगळं, अमेझिंगला वेगळं। ठीक आहे, इट फॉर्म्स टोकन्स। आता याच्यामध्ये हाय देअर हे सगळे आहे ना, हे काय होऊन जातात, टोकन्स होऊन जातात। ठीक आहे, यालाच काय म्हणतात, टोकनायझेशन। समजलं? हे कशासाठी करतो टोकनायझेशन, वाय इज इट इम्पॉर्टंट? अगेन टेक्स्ट प्री प्रोसेसिंग तुम्ही सांगू शकता बिकॉज मॉडेलला समजण्यासाठी इझी होतं एक 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 शब्द। तुम्ही कलेक्टिव्हली दिले ना, कदाचित त्याला वर्ड इम्पॉर्टन्स वगैरे कळणार नाही। सो दॅट इज द पार्ट ऑफ लाईक दिस इज वाय टोकनायझेशन इज इम्पॉर्टंट। ठीक आहे, लिहिलं दुसरं टोकनायझेशन। काय डाऊट टोकनायझेशनमध्ये? Okay, next thing which you can do is stop word removal. काय म्हणतात त्याला? स्टॉप वर्ड रिमूव्हल। आता स्टॉप वर्ड रिमूव्हल काय करतं, याच्यामध्ये आपल्या टेक्स्टमध्ये जे पण कॉमन वर्ड्स आहेत जे रिपीटेडली आले, जो भी ऐसे वर्ड्स है जो विच आर कमिंग फ्रिक्वेंटली अगेन अँड अगेन अँड अगेन, दोज आर कॉल्ड स्टॉप वर्ड्स। ते रिमूव्ह होतात, त्यालाच म्हणतात स्टॉप वर्ड रिमूव्हल। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कुठले घेऊ शकता तुम्ही, इज, एम, द, आय, आर। ठीक आहे, हे सगळे काय झाले, स्टॉप वर्ड। फॉर एक्झाम्पल मी जर असं घेतलं, आय एम प्लेइंग क्रिकेट। ठीक आहे, असा टेक्स्ट आहे सपोज, आय एम गोइंग टू स्कूल। ठीक आहे, या याच्यामध्ये कुठले स्टॉप वर्ड रिमूव्ह होतील, आय अँड एम। कळलं? यालाच काय म्हणतात, स्टॉप वर्ड रिमूव्हल। ठीक आहे, नेक्स्ट थिंग व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज कॉल्ड स्टेमिंग। कळलं? सगळ्यात पहिले काय लिहिलं आपण, सेकंड, थर्ड, फोर्थ, स्टेमिंग। स्टेमिंग काय वर्ड करतं, तुमचा जो वर्ड आहे ना त्याला त्याच्या एक जो ओरिजिनल फॉर्म आहे, लेट्स से प्लेइंगला प्ले, रनिंगला रन,
टॉकिंगला टॉक, त्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट करतं. इथे खूप मस्त इंटरव्ह्यू क्वेश्चन बनतो. इवन आय वॉज आस्क्ड डिफरन्स बिटवीन स्टेमिंग अँड लेमॅटायझेशन. कळलं काय करतं स्टेमिंग? त्याचे एक जो रूट वर्ड आहे त्याला नेतं कशाला? टेक्स्टला. आता आपण फक्त टेक्स्टवरती बोलणार आहोत, ठीक आहे. टेक्स्टला रूट वर्डमध्ये आणतं. नेक्स्ट काय हे कळलं, ठीक आहे. फक्त याचा एक ड्रॉबॅक पण आहे, ठीक आहे. हे खूप फास्ट आहे. ॲडव्हान्टेज काय आहे? खूप फास्ट आहे. बट ड्रॉबॅक काय आहे? फास्ट असल्यामुळे इट कॅन गो इनॲक्युरेट किंवा इनकरेक्ट. काय हे फास्ट करतं सगळे कामं, बट इनॲक्युरेट पण तेवढंच आहे किंवा इनकरेक्ट पण देण्याचे चान्सेस तेवढेच आहे, ठीक आहे. ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज विचारले, समजे याच्यात काय डाऊट? नेक्स्ट थिंग इज डिसॲडव्हान्टेजेस काय? फास्ट असल्यामुळे ते इनकरेक्ट देऊ शकतं, म्हणजे प्लेईंगला ते वेगळंच काहीतरी घेईल, ठीक आहे. कळलं? आता याच्यामध्ये एक येतं लेमिटायझेशन. ते पण काय करतं? ते रूट वर्डच देतं, ठीक आहे. बट त्याच्यामध्ये काय रूट वर्ड्स देतं, बट इट गिव्स रूट वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी, जे आपण आपल्या इंग्लिश डिक्शनरी वगैरे त्याच्यामध्ये असतं ना, ठीक आहे. डिक्शनरी फॉर्ममधला वर्ड देतं. जसं इथे पण प्लेइंग प्लेस दे, ठीक आहे. लाईंग लाय देईल, बट असे काही इम्पॉर्टंट वर्ड, सॉरी लाईंग एक एक्झाम्पल झाला त्याचा, ठीक आहे. असे काही वर्ड्स आहेत विच मे गो इन करेक्ट, ठीक आहे. त्यांना समजायला कधी पण प्रेफर स्टेमिंगच्या वरती लेमिटायझेशन प्रेफर करतं. बट लेमिटायझेशनचा ड्रॉबॅक काय? डिसॲडव्हान्टेज, इट इज व्हेरी स्लो. कारण की ते फाइंड करतं डिक्शनरीमध्ये की नक्की हा वर्ड कुठे मिळतोय. तेच स्टेमिंग काय करत होतं? डायरेक्टली प्लेइंगचं प्ले, लाफिंगचं लाफ. बट हिअर हे काय करतात डिक्शनरीमध्ये? इट फाइंड्स दॅट नंबर. दॅट्स वाय इट इज स्लो, बट इट्स ॲक्युरेसी इज हाय. म्हणजे करेक्ट देण्याचं याचं जे प्रोबॅबिलिटी आहे ती खूप जास्त हाय आहे. कळलं? समजलं? तर हे सगळे कसलं काम होतं? हे सगळं झालं फीचर एक्स्ट्रॅक्शन किंवा प्री प्रोसेसिंगचं, किंवा आपण सॉरी प्रोसेसिंगचं म्हणूयात आपण. समजलं सगळं? काही वर्ड याच्यात काही डिफिकल्टी नाही. नेक्स्ट आपण पुढे जाऊयात, ज्यालाच म्हणतात फीचर एक्स्ट्रॅक्शन, ठीक आहे. किंवा मी त्याला तुम्हाला दुसरं वर्ड काय दिलं होतं? अजून एक काय बोललो होतो? विच कन्वर्ट्स युअर टेक्स्ट इंटू नंबर्स. करेक्ट? फीचर एक्स्ट्रॅक्शन, ओके. किंवा यालाच अजून एक वर्ड आहे व्हेक्टरायझेशन, ठीक आहे. पाईपलाईनमध्ये कधी कधी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये या 3-4 पैकी काही ना काही गोष्टी विचारू शकतो. सो मेक शुअर की तुम्ही तिघा वर्ड्सला रेडी आहात. काय झालं? हां हे घ्या ना पाणी प्या. एवढं लिहिलं आहे, गरज होती का एवढी? हां याच्यामध्ये 2 खूप इम्पॉर्टंट गोष्टी येतात, ज्याला आपण म्हणतो BOW, ज्यालाच म्हणतात. हे कळलं का? सगळ्यात पहिले फीचर एक्स्ट्रॅक्शन काय करतं आपण बघितलं होतं. काय करतं हे पाईपलाईनमध्ये? टेक्स्ट टू नंबर्स. आपण पहिले काय बघितलं? डेटा कलेक्शन, नंतर मग डेटा प्री प्रोसेसिंग, टेक्स्ट प्री प्रोसेसिंग. आता काय बघतोय आपण? फीचर एक्स्ट्रॅक्शन. पहिले तर पाईपलाईन समजून घेतली, आता त्यातलंच आपण अजून डिटेलमध्ये बघतोय, ठीक आहे. समजलं? आता आपण समजून घेऊयात नक्की बॅग ऑफ वर्ड्स आहे काय, ठीक आहे. बॅग ऑफ वर्ड्स काय करतं की किती वेळा एक पर्टिक्युलर वर्ड त्या ठिकाणी रिपीट झाला आहे. काय एक वर्ड
किती वेळा त्या टेक्स्टमध्ये रिपीट झाला. काउंट हाऊ मेनी टाइम्स अ वर्ड हॅज अपियर्ड इन अ गिवन टेक्स्ट. ठीक आहे, तर याचा एक्झाम्पल हाच घेतो मी. ठीक आहे, चलो परत घेतो की आय लाईक टू प्ले क्रिकेट. ठीक आहे, आय लाईक टू डान्स. आय लाईक टू प्ले, नाही, ईट ॲपल. इथं जर एक ॲडव्हान्स द्यायचं ना तर अजून एक देऊ शकतो मी तुम्हाला. आय लाईक टू प्ले क्रिकेट अँड आय लाईक टू प्ले गिटार. आता गोष्ट काय आहे, दोघांचे एक दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्ले क्रिकेट आणि प्ले गिटार टेक्निकली बोथ आर लाईक अपार्ट फ्रॉम इच अदर. ठीक आहे, तर मग मी इथेच लिहितो. ठीक आहे, याचं वेक्टर, याचं बॅग ऑफ वर्ड्सने कसं होईल माहिती आहे का. आय लाईक प्ले गिटार क्रिकेट. याचं काय होईल मग तुम्ही सांगा. आय लाईक येईल का तू. इथे प्ले आणि इट पण आलंय कारण येईल का. मी इथे का नाही आलं. म्हणून बोललोय थोडा ट्रिकी देतो तुम्हाला. काय वाटतं येईल का. चला, बॅग ऑफ वर्ड्स कळालं ना. आपण जेव्हा हे बघू ना TF-IDF त्याच्यानंतर येऊया एक्झाम्पलकडे, मग तुम्हाला वेट्सची कन्सेप्ट कळेल. ठीक आहे, कळलं का बॅग ऑफ वर्ड्स काय करतं थोडक्यात. काय करतं, काउंट हाऊ मेनी टाइम्स अ नंबर हॅज अपियर्ड. त्यानुसार मग ते एक ॲनॉलॉजी क्रिएट करून देतं. नॉट ॲनॉलॉजी बट इट कन्वर्ट्स इट्स इन टू अ वेक्टर. ठीक आहे, जसं आता आयला 1, लाईकला 0, परत 1 1 0 0 अशा गोष्टींमध्ये ते वेक्टराईज करेल. कशाला, आपल्या टेक्स्टला. ठीक आहे, हे झालं पहिलं. सेकंड थिंग इज फॉर वेक्टरायझेशनमध्ये दुसरी गोष्ट येते TF-IDF. काय TF-IDF त्यालाच काय म्हणतात, टर्म फ्रिक्वेन्सी इनवर्स डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. लिहून घ्या. TF-IDF याच्यामध्ये काय देतं की जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहे हे सेम काम करतं, सेम बट बॅग ऑफ वर्ड्स आहे. याच्यामध्ये काय होतं, जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ना आपल्या डॉक्युमेंटमधले टेक्स्टमधले त्यांना जास्त वेट देतं, आणि जे वाटते जे लेस इम्पॉर्टंट वर्ड्स आहे आय डू टू द, ठीक आहे, त्यांना कमी वेट देतं. ठीक आहे, मग हे काय बनवतं, बॅक ऑफ वर्डपेक्षा TF-IDF इज मोर ॲक्युरेट. ठीक आहे, मग इथे कसं येईल. ठीक आहे,
तुम्हाला सांगा, एखाद्या मॉडेलला समजायला कुठलं इझी जाईल, हे की हे? कुठलं? कुठलं सोपं जाईल मॉडेलला समजायला? किंवा एक तुम्हाला वाटतं, जेवढे आपण रूल्स बघितले त्यापैकी टेक्निकली करेक्ट कुठलं वाटतंय? किंवा जेव्हा माहिती आहे का, बघा रॅकची कन्सेप्ट आली ना, हे पण निघून जातं. स्टॉप बोर्ड आहे का? हा स्टॉप बोर्ड आहे, मग तो रिमूव्ह होईल. तो नाही आहे ना, मग ते पहिले फर्स्ट वन सॉफ्टवेअर तर हा पण आहे. आय पण आहे, तेच तर मी म्हणते. मला मग तो नंबरिंग कसा करेल? कसं करेल? करेल ना बरोबर. कसं करेल तो? मग स्टॉप बोर्ड नसेल तर कसा करेल? करेल ना बरोबर. माझा प्रश्न तू नाही, आत्ता फक्त एक बघा की मॉडेलला समजायला कुठलं बरोबर वाटतं तुम्हाला आपल्या रूल्सप्रमाणे. जर मग मी आता इथे 2 टाकला तर फर्स्ट वन इज करेक्ट का सेकंड वन? दोन्ही करेक्ट आहे. दोघांपैकी सांगा. आय लाईक टू प्ले क्रिकेट, आय लाईक टू प्ले गिटार. ठीक आहे, कॉमन वर्ड आला कुठला? आय. ठीक आहे, पहिले तर हे झालं, आय लाईक, हे वेक्टराईज करतोय आपण. आय लाईक टू. ठीक आहे, टू कॅन बी रिमूव्ड, कॅन नॉट बी रिमूव्ड, इट्स अप टू अस. ठीक आहे, नेक्स्ट. ते कसं काढता काय नाही ते सांगेल तुम्हाला. माहिती आहे का, 4-5 त्या गोष्टी एका क्लासमध्येच सगळ्या होऊन जातात. प्ले गिटार क्रिकेट, टेक्निकली करेक्ट अगेन खाली. बट इथे काय होतं, एक जो वर्ड आहे त्याला एक प्री, आय डोंट रिमेंबर द नेम, बट प्री नाऊन किंवा असं काहीतरी प्रिक्विजिट काहीतरी म्हणतात, की त्याला तो जो आपण वर्ब किंवा तो जो आपण तिथे नेम घेतलेला आहे किंवा जे पण वर्ड आहे त्याचा इम्पॉर्टंट वर्ड त्याच्या मागे आहे का? येस, ॲपल. बट काय, ईट ॲपल. ठीक आहे, आय लाईक टू ईट ॲपल, और आय लाईक टू, आय लाईक द कलर ऑफ ॲपल, असं पण राहू शकतं, काही राहू शकतं. बट आता इथे इम्पॉर्टंट वर्ड काय होता मागे? ईट. सो खालती ईट पण आला. प्ले, प्ले बट वॉट, क्रिकेट बट वॉट, आय लाईक टू वॉच क्रिकेट पण होऊ शकतं. सो प्ले इज इम्पॉर्टंट, दॅट्स वाय प्ले केम ओव्हर हियर. समजलं का? बोथ आर इम्पॉर्टंट, बोथ आर टेक्निकली करेक्ट. कळालं पूर्ण? हे 2 गोष्टी. आता एकदा पूर्ण नीट शांततेत डोळ्याखालनं वाचून घ्या. ही पाईपलाईन असेच असं डोक्यात ठेवा. लेमटायझेशन, स्टेमिंग, याच्यात 100% कन्फ्युजन होणार इंटरव्ह्यूला गेलं. कधी कुठे काय आहे, बॅग ऑफ वर्ड्स काय आहे, IDF काय आहे, तुम्हाला नाही होणार का कन्फ्युजन? तुम्ही एवढं खूप मोठं मोठं लिहिलं, म्हणून जसं छोट्या छोट्या पॉईंट्समध्ये जर लिहिलं ना, छोट्या छोट्या पॉईंट्समध्ये जर लिहिलं ना, ते खूप इझी जाईल तुम्हालाच. लॅपटॉप आणले ना? लॅपटॉप आहे ना सगळ्यांकडे? टेक्स्ट चंकिंग काय असतं? मिक्स होतं ना.
जस्ट लेट मी मेसेज सर. परमेश्वर काय येणारच नाही आहे. परमेश्वर परमेश्वर तुम्ही ऑफलाईन काय येत नाही? येणार आहे सर मी मंडे पासून. एकदा वाचून घ्या तू विचारेल क्वेश्चन. टेक्स्ट चंकिंग काय असतं? टेक्स्टला मल्टिपल छोट्या छोट्या चंक्समध्ये आपण डिवाइड करतो. हां सगळ्यांना विचारतोय मी. ते मग त्यासाठीच असते. आज कोण कोण आले मग तुम्हाला डायरेक्ट तिकडे बोलू शकता. नाही ना थांबा, नाव काढतो. ॲबसेंट आहे सांगतो. ठीक सोडा. चला काय विचारलं होतं तुम्ही? चंकिंग ना. चंकिंग पण एक टेक्स्ट आय मीन प्री प्रोसेसिंगचाच एक पार्ट आहे. ज्याच्यामध्ये काय करतो, जर खूप मोठा वर्ड असेल किंवा खूप मोठा टेक्स्ट असेल, ठीक आहे, किंवा डॉक्युमेंट असेल तर त्याला स्मॉलर पार्ट्समध्ये आपण ब्रेक करतो. एक पर्टिक्युलर वर्ड्समध्ये त्यांच्या जसं आपलं टोकनायझेशन सारखंच त्यालाच आपण चंकिंग म्हणतो. टेक्स्ट चंकिंग इन युअर टर्म्स. Tokenization, text chunking, like there is not an as such difference as far as I know. Even what I answered was correct. Like text chunking and tokenization ते एकच काम करतं. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की वेक्टरायझेशन आणि फीचर एक्स्ट्रॅक्शन बोथ आर एंड ऑफ द डे सेम, की नक्की त्याच्यातनं आपण काय करतोय. ठीक आहे, फक्त मग त्याला बोलण्याचं एक हे आहे की चंकिंग त्याला, किंवा जेनेआयच्या टर्म्समध्ये आपण त्याला चंकिंग म्हणतो, किंवा मग कधी कधी आपण काय करतो की वी आर आउट ऑफ टोकन्स, त्यालाच टोकन लिमिट म्हणतो. So there can be two different things for whatever you say. But text chunking काम तर त्याचं टोकनायझेशनचंच आहे. वेदर इफ यू जर तुम्ही चेक पण जर केलं ना, आपण एकदा बघू. See, the process of breaking large documents into smaller manageable segment chunks for efficient processing in NLP. ठीक आहे, किंवा मग जो बोललो रॅकसाठी जे न्यायला लागेल हे ओव्हरकम टोकन लिमिट वॉट आय टोल्ड यू अँड इम्प्रूव्ह कंटेक्स्ट रिव्हलन्सी बाय युझिंग स्ट्रॅटेजी लाईक फिक्स साईज सेंटेन्स अवेअर बिकॉज यू आर सिमेंटिक स्प्लिटिंग टू बॅलन्स इन्फॉर्मेशन इंटिग्रिटी विथ प्रोसेसिंग कॉन्स्टंट्स. सेमच आहे, लाईक नॉट दॅट डिफिकल्ट. क्रुशियल फॉर एन एम ॲप्लिकेशन इन रॅक. ठीक आहे, किंवा मग याला तुम्ही असं पण म्हणू शकता की मोठ्या मोठ्या डॉक्युमेंट्सला छोट्या छोट्या सेगमेंट्समध्ये पण चंक करून ठेवणं. मोठ्या मोठ्या डॉक्युमेंट्सला छोट्या छोट्या पार्ट्सच्या सेगमेंट्समध्ये चंक करून, दॅट कॅन बी ऑल्सो सेड चंकिंग. बट टेक्स्ट चंकिंग ॲज फार ॲज आय नो इट्स लाईक सेम ॲज टोकनायझेशन, वेअर यू ट्रीट युअर वर्ड्स ऑर सम स्मॉलर ग्रुप ऑफ वर्ड्स ॲज चंक्स, दॅट इज कॉल्ड टेक्स्ट चंकिंग. कळालं? ठीक आहे, इसका एक कोड देख लेते हैं, देन यू कॅन प्रॅक्टिस दिस कोड ॲट युअर. आता इथे आणि घरी जाऊन मग मी एक नवीन प्रोजेक्ट देईन, तो तुम्ही करून बघायचा सेम याच्यावरतीच. ठीक आहे, इथे सगळ्यात पहिले हा क्लास शिकून घ्या, TF-IDF वेक्टरायझर. ठीक आहे, हा काय काय काम करतो माहिती आहे का? इट वर्क्स ॲज अन ऑलराऊंडर.
हा टोकनायझेशन, लोअर केसिंग, रिमुव्हिंग स्पेसेस, अर्ध्याच्या वर प्रिप्रोसेसिंगचं काम हाच करून घेतो एकटा. ठीक आहे. आता इथे काय केलं आपण, जसं मी तुम्हाला डीप लर्निंगमध्ये बोललो होतो की आपण डीप लर्निंगमध्ये काय करत होतो, वी यूज टू टेक वर्ड्स. करेक्ट. आपण वर्ड्स घेत होतो काही ना काही. ठीक आहे. त्या वर्ड्सला आपण डीप लर्निंगमध्ये आपण वर्ड्स घेत होतो का इडियट्स? मग हो काय म्हणताय? काय घेत होतो? सी टाईप आहे का? आपण नंबर्स घेत होतो. करेक्ट. एक्स आणि वाय मध्ये. तुम्हाला मी तेव्हा बोललेलो की जेव्हा आपण NLP सुरू करू याच्यामध्येच वर्ड्स असतील. ठीक आहे. NLP लाईक सेम थिंग. आता इथे आपण ईमेलचं क्लासिफिकेशन बघणार. सगळ्यात पहिले हा जो ईमेल आहे याला किती असाइंड आहे? 1. ठीक आहे. म्हणजे स्पॅम. आणि हा जो आहे 0 म्हणजे नॉट स्पॅम. दिस इज स्पॅम. सगळ्यांना येत असेल ना स्पॅम मेसेज वगैरे. ठीक आहे. हा काय? हा पण काय वाटतो? हा 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 नॉट स्पॅम आहे का? आणि हा ठीक आहे. याला आपण काय केलं, एका डेटा फ्रेम मध्ये लोड केलं. याचं डेटा फ्रेम बघायची तर काय df डॉट हेड. सिम्पल. आलं लेबल त्यांचा स्पॅम आहे का नाही. त्यानंतर काय करतो आपण, स्प्लिट करतो. मशीन लर्निंग आपल्याला तेच करायचं ना, स्पॅम आणि नॉट स्पॅम मध्ये क्लासिफाय करायचे आपल्याला मेल्सला. त्यासाठी NLP लागेल. करेक्ट. हेच जर आपल्याकडे, मला एक सांगा की जर डायरेक्ट डेटा राहिला असता तर आपण काय करतो, ऑलरेडी त्यांना लेबल्स दिलेले असतात. करेक्ट. बट तिथे आपण जेव्हा इनपुट करायचो तेव्हा आपल्याला खूप डिफिकल्ट जायचं की डायरेक्ट, म्हणजे आपण काय डायरेक्ट टेक्स्टमध्ये काय वर्ड्सच असायचे. आठवतं ना, ईमेल, लॉजिस्टिक रिग्रेशन, स्पॅम, नॉट स्पॅम. तिथे काय होतं, आपल्या डायरेक्ट टार्गेट लेबल्स होते की हा स्पॅम आहे, हा स्पॅम नाही. नेक्स्ट टाइम प्रिडिक्ट करताना आपण ट्रेनिंग टेस्टमध्ये करायचो. ठीक आहे. बट इथे डायरेक्टली आपल्याकडे लेबल्समध्ये डायरेक्ट टेक्स्ट डेटा आहे. टेक्स्ट, नॉट इन रो अँड कॉलम. तिथे रो अँड कॉलममध्ये होता ना, इथे नाही आहे तसं. इथे काय केलं अगेन, आपण आता इथे कुठला अल्गोरिदम वापरू शकतो क्लासिफिकेशनसाठी? लॉजिस्टिक. अजून सगळेच वापरू शकतो आपण लिनियर रिग्रेशन सोडून. ठीक आहे. नेक्स्ट थिंग मी तो हा आपण इनिशियलाइज केला. काय इनिशियलाइज केला? TF-IDF वेक्टरायझर. करेक्ट. हा क्लास कॉल केला. क्लास आहे ना हा. आता त्याचा ॲट्रिब्यूट काय होता? वेक्टराइज डॉट फिट ट्रान्सफॉर्म. आता त्याच्यामध्ये आपण एक्स स्टोअर केलं. एक्स दिसतंय का? एक्स स्टोअर केलं आपण. एक्स मध्ये काय होतं आपलं? ईमेल. ईमेल म्हणजे काय? आपलं हे सगळं कशामध्ये होतं? एक्स मध्ये. सिम्पल. आपण त्याला तिथे स्टोअर केलं. नेक्स्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट. सेम. एक्स ट्रेन वाय ट्रेन, एक्स टेस्ट वाय टेस्ट. ठीक आहे. आता याने काय केलं असेल, टेक्स्ट क्लिनिंग अँड फीचर एक्सट्रॅक्शन, और वी कॅन से वेक्टोरायझेशन. ठीक आहे. नंतर मग काय, आपला जो मॉडेल तो कॉल केला फिट. हे तर आपण मशीन लर्निंगमध्ये केलंच आहे. ठीक आहे. नंतर ॲक्युरेसी चेक केली 0.5. ओके. हे कुठून आलं? हां, आपण चेक केलं. ठीक आहे. आता फ्री मनी वेटिंग फॉर यू हा आपण चेक केला. सिम्पल. स्पॅम ईमेल.
ठीक आहे. आता इथे थोडं आपण टाकून बघायचा का दुसरा, सांगा तर. हाय, व्हॉट आर यू डूइंग. डेटाबेसला छोटासा आहे ना. अजून जर मी याच्यात टाकलं की टुडे हे खूप सिम्पल आहे, खूप सिम्पल, काहीच नाही हा प्रोजेक्ट. टुडे वी हॅव अ डेमो मीटिंग कॉल. नॉट स्मॅमिंग इट. कारण की आपण थोडी थोडी टाकली आले ना डेटाबेसमधलं मीटिंग मीटिंग वगैरे आलं ना. वी हॅव ठीक आहे. आता आपण थोडं त्याच्यातलं नको टाकायला. ठीक आहे, चेक करून घेऊ आपण एकदा. df.head. ठीक आहे, मीटिंग ना, आपण मीटिंग वगैरे नको टाकायला. टुडे काहीच नाही याच्यात. टुडे इंटरव्ह्यू शेड्यूल आहे का. कन्फर्मेशन कॉल. ठीक आहे. Not spam. असं नाही की तिथलेच वर्ड्स आहे. इंटरव्ह्यू कुठे. ठीक आहे, हे वेट्स देतं वर्ड्सला. टुडे इंटरव्ह्यू कशामध्ये. हा मग हे बघा, असे फालतू क्वेश्चन करायचे नाही मला. मी जवळ ओढून ओढून काय सांगितलं, सगळ्यात पहिलं लिहून दिलंय मी टेक्स्ट क्लिनिंगमध्ये. काय मग काय करता टुडे, हा ऑटोमॅटिक लोअर केसमध्ये होऊन जाईल. कसं काय होईल, आपली पाईपलाईन तशी काम करते म्हणून. काय क्वेश्चन करताय, पहिलीच गोष्ट शिकवली मी आज इथे. मग मी कशात पण टाकेल, हे घ्या असंच. मग मी जेन्युअन रिव्ह्यू आहे का नाही ते चेक करायचं आहे तुम्हाला. देईल मी तुम्हाला, चांगलं देतो. ठीक आहे, स्पॅममध्ये बघायचा एक साईट. आता थोडं आपण बघू, थोडं मिडलवाला बघू की स्पॅम असू पण शकतो. नाही, एक्साइटिंग ऑफर ऑन डीमार्ट ग्रॉसरी येऊ शकतो ना. डीमार्टला तुम्ही जर चुकून कधी मेल दिला त्यांच्या सर्वेला, तर ते मेलवरती पाठवू शकतो. पाठवत तर नाही, बट चलो डीमार्ट नाही, आपण करू ॲमेझॉन इलेक्ट्रॉनिक्स. हे तर येऊ शकतं ना मेलला. काय वाटतं, काय येईल. XXX काय स्पॅम की नॉट स्पॅम. एवढं पण नाही ट्रेन झालं आपलं स्पॅम डेटा. ठीक आहे, डेटा कमी होता म्हणून. शिकू आपण नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, समजलं. काय डाऊट. चला, हे तुमच्या याच्यात मी पाठवतो. आणि याच्यावरती तुम्हाला एक प्रोजेक्टचं होमवर्क पण असेल, तो उद्या करून आणा. कळलं का. काय होती. हो पाठवतो ना मी. ते काय झालं आहे ना की मग जरा थोडं त्याच्यात बिझी होतो. हो हो करतो ना मी अपलोड. जसं LSTM आपलं परत एकदा NLPमध्ये कवर होईलच, लागेलच सिक्वेन्स ऑर्डर वगैरे. ठीक आहे, अजून याचा हा काय स्पॅम होता ना. अजून एखादी सांगा जेन्युइन मेल.
काय झालं पाईपलाईनला आपल्या? बरोबर सर आहे सर, एवढं थोडीच डेटा आहे. त्याच्यात आपण- थोडंसं काहीतरी असतं ना. खूपच मोठं झालं. सर ते फॉर रिमूव्ह करणार ना. करेक्ट नाही होत ते. स्कोर किती आला बरोबर? सेन्स नाही बनत ते काही. सोडा. समजलं का? पहिले जे आपण करून बघितलं, कळालं? काय डाऊट डिफिकल्टी? ओके. तुम्हाला आता हा मी डेटा पाठवतो. वेट तुम्ही फोन आहे काय याच्यात? मी पाठवतो तुम्हाला, एकदा करून बघा. आपण वर्कलोड कसं यूज करणार? याच्यात नाही, आपण त्या नेक्स्ट लेक्चरला बघू. वर्क टू वेक आहे सगळं आहे. शिकवल्याशिवाय जाणार नाही म्हणून. पण फर्स्ट डेला नाही, हाच विचार करत असते जर आपण तो वाला डेटा सेट बॅकअपवर वापरला असती. गरज नाही पडली. नाही वापरली असती तर हां. हे आपलं नोट्स पण आलं असतं आत्ता टाकलेलं शॉर्टलिस्टेड. बॅग ऑफ वर्ड्स कुठे वापरतच नाही. TF IDF सगळं काम करून घेत. काय करतो? व्हॉट टू वेक पण ते काइंड ऑफ अ वेक्टरायझेशन ओनली, बट दिस इज नॉट रिक्वायर्ड हिअर ॲट दिस स्मॉल डेटा सेट. जो आपल्याकडे खूप मोठा डेटा आहे, जसं आमचा जो दिनेश आणि त्यांचा, तुम्हाला मी सांगितला होता ना प्रोजेक्ट, ईमेलचाच होता. रेलेवंट आहे का नाही, की रेलेवंट बट क्लेम, म्हणजे एक तर काय स्पॅम अँड नॉट स्पॅम, मग तिथे त्यांना कसं पाहिजे होतं, एक तर रिलेवंट, एक तर इररिलेवंट, एक तर रिलेवंट बट क्लेम, किंवा इररिलेवंट बट नॉट क्लेम, किंवा इररिलेवंट बट क्लेम, असं पण पाहिजे. म्हणजे वेगवेगळे कॉम्बिनेशन्सचं. त्यामध्ये हेच लागलं, NLPच लागलं पूर्ण आम्हाला बनवायला. त्यांचं झालं, त्यांचं कंपनी टू कंपनी स्विच झालेले. ते नॉन टेकला होते, त्यांचं काय होतं, ते टॅक्स द्यायचे एक्सेलवरती. काय की 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, मेल आला ना ते रीड करायचं आणि टॅक्स द्यायचे. इररिलेवंट अँड क्लेम आहे, ठीक आहे, इररिलेवंट अँड क्लेम आहे. मग त्यांच्या कंपनीमध्ये एक मशीन AI नुकतंच अडॉप्ट केलेलं 6 महिन्यापूर्वी. तर मीच त्यांना शिकवत होतो, पूर्ण AI पूर्ण शिकवलं. ते म्हणे असा एक मला प्रोजेक्ट द्या की मला कंपनी टू कंपनी स्विच व्हायलाच हे करेल. म्हटलं तुम्ही काय काम करता? म्हणजे मी टॅक्स देतो. म्हटलं आपण एक असा AI मॉडेल बनवू, जो तुम्ही जो वर्ड टाकला, तुम्ही जो मेल टाकला, तर तो डायरेक्टली क्लासिफाय करून येईल की इररिलेवंट आहे का रिलेवंट आहे. इररिलेवंट आहे तर क्लेम आहे की नाही आहे, आणि जर रिलेवंट असेल तर क्लेम होऊ शकतं ना. रिलेवंट मेल येतं पण मग ते काही क्लेम करतच नाही आहे, ठीक आहे. किंवा रिलेवंट असेल, त्यांनी काही क्लेम केलेलं आहे की आय वॉन्ट दिस थिंग. तर तसा तो खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट होता, ठीक आहे. आता जे मी पाठवले ते एकदा तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये रन करून बघा. काय तुमचं फ्युचर डेटा सायन्स. चलो पाठवलाय.
फाईल पाठवली हो त्यातली इव्हन करू शकतो. बघा ना, थोडा आता डेटा सेट चेंज करा, तुमचं लेबल पण चेंज करा. आत्ता फक्त डेटा सेट चेंज करा. घरी करण्यासाठी मी दुसरी प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो. आणि सॅटर्डेला पण क्लास असेल बरं का आपला. आपला आता संपायला आलं आहे, सो सॅटर्डेला पण क्लास असेल. तरी किती दिवस लागेल सर संपायला? संक्रांतीच्या आत संपेल. किती? संक्रांतीच्या आत NLP संपेल. संक्रांतीनंतर एक 2 ते 3 दिवस मी थोडं तुम्हाला क्लाउड वगैरे शिकवेल. म्हणजे फेब्रुवारीपर्यंत? नाही अरे, त्याच्या आधी नेक्स्ट वीक जर ते संक्रांत वगैरे आली नसती तर नेक्स्ट फ्रायडेपर्यंत संपलं असतं, इन्क्लुडिंग सॅटर्डे संडे. संडेला तुम्ही जर रेडी असाल तर मी ऑनलाईन घेऊ शकतो, कारण की संक्रांतीला सगळे घरी जातील. जातील ना? मग तुम्ही तर आत्ता जाऊन आला, का चाललं? आपण मग नेक्स्ट डे तर ऑफलाईन असेल ना. तुम्ही इथेच करा संक्रांत तुमच्यासोबत. त्यांच्या घरी जा तिळगुळ घेऊन. कोण चाललंय? श्रद्धा पण नाही चालल्या. सर कोणीच नका जाऊ, मी तर तो घेऊन इकडून. हो, तू पहिले अभ्यास कर. सर TCS मध्ये ते TC निघले तुमच्या किती 40,000 त्याचं स्लॅब कसं असतं ते सांगा ना. कसं काय असतं? स्लॅबच कसं असते काय नाही तिथली त्याची इन्फॉर्मेशन सांगा. बरं, मला जर कुठून भेटली तर सांगतो. म्हणजे 40,000 पण कुठल्या, काय जागा, काय कसं? मी तिथे व्हिडिओ पाठवले म्हणजे एका मित्राने मला पाठवले, ते म्हणला मी तुला एक व्हिडिओ पाठवतो, सेंट्रेशन फॉर्म भरतात म्हणला ते, आणि मी तुला नंतर पाठवतो म्हणलं ते कसं स्लॅब असं काय नाही. नंतर पाठवलं नव्हतं, त्यालाच विचारा. ठीक आहे, बघतो मी व्हिडिओ. नाही आहे माझ्याकडे, बट अशी इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर याची नाही आहे माझ्याकडे. मला हे पाहिजे, काय म्हणतात त्याला, जॉब डिस्क्रिप्शन तर पाहिजे ते नक्की कसलं आहे, कळलं का? स्वतःचे काहीतरी द्या ना, एक तर रिव्ह्यू द्या, नाही तर मग ईमेलच द्या, तुम्हाला जे वाटतंय. आणि त्याला टॅक्स पण द्या. अरे ChatGPT बघा बाबा, नसेल जमत तर. फॉर्मच भरायचं सर, आल्या नंतर लागेल. भरा ना, मग उद्या सगळ्यांनी भरा फॉर्म. मी भरलाय. भरला आहे का? सगळ्यांनी भरा उद्या फॉर्म. रेझ्युमे मला तुम्ही दाखवलं कधी? अरे रेझ्युमेवरनं आठवलं, मला एका स्टुडंटचा रेझ्युमे बघायचा आहे. हां नाही अहो, आहे एक बोराटे म्हणून. हां असले सर. अरे वा, चार किती 5 पेजेस आहेत सर. हो का? हां सर. बरं आहे ना, भरून तर ठेवा. सगळ्यांनी भरा रे, सगळ्यांनी भरा. एवढे 5 पेजेस शिकवा. चांगले चांगले. श्रद्धा बोराटे, AIML इंजिनियर. छान केलंय. ठीक आहे, म्हणजे 2-3 गोष्टी लागतील अजून. त्या शिकल्यावर टाकून खूप गोष्टी हायलाईट नाही झाल्या का? एवढं पण हायलाईट नव्हत्या करायच्या, तुम्ही खूपच केलं हायलाईट.
हो. हे काय NMD इन्फोटेकचं काय टाकलंय? How did you analyze 10,000 plus rows? Excel. How is that technically possible of analyzing 10,000 plus rows? What was the data? एक मिनिट 10,000 plus Excel होतं. Python. This number. How did you analyze that data? What kind of data it was? What were the parameters of the data? ते बघून नंतर आपण. बघू नाही मग उद्या विचारलं तर काय सांगणार? इंटर्न विचारतात ते काय व्हॉट वॉज युअर इंटर्नशिप एक्सपिरियन्स व्हॉट एक्झॅक्टली वॉज द डेटा व्हॉट टाईप ऑफ क्लायंट डिड यू वर्क विथ व्हॉट वॉज हिज बिझनेस सांगा ना It's confidential. व्हॉट काइंड ऑफ डेटा वॉज 10,000 प्लस रोज यू हॅव हायलाइटेड इट तो बिझनेस रिलेटेड डेटा होता ना. पण काय पण कसला Sales बिझनेस चा. रिलेटेड डेटा सेल्सचा. व्हॉट वॉज द क्लायंट अबाउट यू मस्ट बी हॅव्हिंग सम मेटा फाईल सो व्हॉट वॉज द क्लायंट एकदा मला सेल्सचा डेटा आणि त्याचा अभ्यास करून सांगतो. ते काढून टाकू. एकदा म्हणता टाका एकदा म्हणता टाका. आपण मग तुम्हाला सांगता नाही येते ना टाकून काय उपयोग मग टाकून executed EDA to identify trends and anomalies contributing to actionable insights used in business reporting. How did you काय झालं you said EDA but in EDA how can you identify anomalies they are identified with the help of unsupervised learning how can be that in EDA आउटलायर म्हणजेच अनॉमलीज आणि EDA मध्ये आपण आउटलायर फाइंड करू शकतो. anomalies काढा ना outliers टाका तिथे What machine learning algorithm did you use? Logistic regression and random forest. Did you use both of them simultaneously? How is that possible? एका खाली एक कोड लिहू शकतो आपण त्याला. का बरं करू शकतो सर एका खाली एक आता आपणच What apart from random forest you can use? What apart from random forest I can use for a project? Huh? Why did you limit yourself to random forest? Because random forest gives the accuracy more than others. That's why. Then what about XGBoost? Is it backing or boosting? Random forest. XGBoost. XGBoost is boosting. So what does it follow? Bootstrap aggregation or gradient descent? Gradient. Gradient is. And why didn't you use? Now what is gradient descent? Then why didn't you use gradient descent then random forest? I take gradient descent. माझ्याकडे इंटरव्ह्यू द्यायची हिंमतच करू पण मग एकदा सांगतो माझ्याकडे इंटरव्ह्यू क्लिअर केले ना तो काही वाटणार नाही Gradient descent means we found the difference between ते काय बोलतो लॉसच्या पुढचा V म्हणून काय असतं नीट वाचून या आहे सर लॉस मधलं काढतो त्याला काय बोलतो आपण वेट्सला काय करतो ग्रेडियंट डिसेंटमध्ये वेट्सचा काही संबंध येत नाही आपण लॉस काढतो तो कसा वेटचा डिफरन्स असतो ते कसा असतो तुम्हाला माहिती म्हणून तर म्हटलं तुम्हाला माहिती असो एक मिनिट चलो ऑनलाईन यू कॅन लिव्ह थँक्यू थँक्स अ लॉट